भारत कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, पण आज हाच अन्नदाता मोठ्या संकटात सापडला आहे. शेतीमालाला योग्य भाव नाही, उत्पादन खर्च वाढला आहे आणि खरीप हंगाम तोंडावर असताना डिझेल टंचाईने शेतकरी अडचणीत आला आहे. अनेक ठिकाणी ट्रॅक्टर चालकांना मर्यादित डिझेल दिले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांनी दागिने गहाण ठेवून शेती सुरू केली, मात्र शासनाकडून ठोस मदतीऐवजी केवळ आश्वासने मिळत असल्याने ग्रामीण भागात संताप वाढत आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे की डिझेल टंचाई तात्काळ दूर करावी, पीक कर्ज माफी द्यावी आणि शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, कारण अन्नदाता टिकला तरच देश टिकेल. गेल्या 2-3 दिवसापासून डिझेलची टंचाईमुळे आणि शेतकऱ्यांचा हंगाम खरीप हंगाम लवकर सुरू असल्यामुळे शेतीची बरीचशी कामं पेंडिंग आहेत. त्यामुळे टिलर, रोटर व नांगरटी अशी कामे करण्यासाठी डिझेल मिळत नाही. आज वरखेडी येथे जवळजवळ 20,000 लिटरचं डिझेल प्राप्त झालं 4 वाजता, परंतु वाहनांची लाईन आणि इतकी मोठी आहे आणि त्यांना इतक्या लोकांनी आणलेले आहेत, तर परिस्थिती एकदम वाईट आहे. अक्षरशः इथं 2 वेळेस तरुणांची या उष्णतेमुळे आणखी मारामारी झाली. याला जबाबदार शासन आहे. शासनाने याकडे निश्चित लक्ष दिलं पाहिजे. 3-3, 4-4 पंप असून सुद्धा एकाच पेट्रोल पंपावर एवढी धाड पडते, त्याची शेतकऱ्याची गर्दी होते. आज शेतकऱ्याचा पैसा नाही, शेतीमालाला भाव नाही, तरी सुद्धा या अशा अडचणीमध्ये आणि त्यातल्या पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या डिझेल त्याची बचत करा, कशी बचत होणार आहे? मिळतच तिचं बचत कशी होणार आहे आणि शेतकरी कशी कामं करायची, हा मोठा एक प्रश्न आहे. त्यामुळे खरंच शेतकरी हा यशोधडी लागला आहे शासनाच्या धोरणामुळे. तरी शासनाने याबद्दल निश्चित पावले उचलली पाहिजेत.